नमस्कार. आज आपण एका अत्यंत भव्य प्रकल्पाची गोष्ट उलगडणार आहोत. आपण नेहमी ऐकतो की भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. पण या लोकशाहीचा पाया नेमका रचला कसा गेला? भारतीय राज्यघटनेची निर्मिती हा केवळ काही कागदपत्रांचा खेळ नव्हता, तर तो एका भव्य, अतिशय गुंतागुंतीच्या आणि अत्यंत सुव्यवस्थित अशा उभारणीचा म्हणजेच एका महाकाय कन्स्ट्रक्शनचा ऐतिहासिक प्रकल्प होता. चला तर मग या ऐतिहासिक प्रवासाच्या आत डोकावून पाहूया की हे सगळं उभं तरी कसं राहिलं. हा संपूर्ण प्रवास आपण प्रामुख्याने 6 टप्प्यात समजून घेणार आहोत. अगदी पायाभरणी करण्यापासून ते आराखडा निश्चित करणे, कामाची विभागणी, मसुदा तयार करणे आणि शेवटी या कायदेशीर दस्तऐवजाला एका सुंदर कलाकृतीचं रूप देण्यापर्यंतचा हा संपूर्ण प्रवास आपण टप्प्याटप्प्याने उलगडणार आहोत. सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून, घटना समितीची स्थापना, म्हणजेच या भव्य वास्तूची पायाभरणी. आता विचार करा, प्रत्यक्ष काम सुरू झालं 1946 मध्ये, पण याची बीजे खूप आधीच रोवली गेली होती. पंडित जवाहरलाल नेहरूंचं 1938 सालचं हे विधान बघा. कॅबिनेट मिशन भारतात येण्याच्या कित्येक वर्षाआधीच त्यांनी ही मागणी अतिशय स्पष्ट केली होती. यातून एक गोष्ट ठळकपणे जाणवते, ती म्हणजे या पूर्ण प्रकल्पाचा पाया स्वयंनिर्णयाचा आणि कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय काम करण्याच्या ठाम निर्धारावर आधारलेला होता. ही समिती प्रत्यक्षात किती मोठी होती याची कल्पना करा. एका विशाल आणि वैविध्यपूर्ण देशाचं प्रतिनिधित्व करायचं होतं. 1946 मध्ये स्थापन झालेल्या या समितीत एकूण 389 सदस्य होते. यातली विभागणीही खूप विचारपूर्वक केली होती. 296 जागा ब्रिटिश भारतासाठी होत्या, तर 93 जागा या विविध संस्थानांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. आता 1946च्या निवडणुकांचे निकाल पाहिले तर राजकीय चित्र अगदी स्पष्ट होतं. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 208 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं होतं. सोबतच मुस्लिम लीगला 73 आणि इतर पक्षांना 15 जागा मिळाल्या होत्या. हा तो भक्कम राजकीय पाया होता, ज्यावर यापुढचं सगळं घटनात्मक काम उभं राहणार होतं. बरं, टीम तर तयार झाली, पण आता वेळ होती प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याची आणि आराखडा निश्चित करण्याची. डिसेंबर 1946चा तो पहिला आठवडा म्हणजे अक्षरशः घडामोडींचा वेगवान प्रवाह होता. 9 डिसेंबरला डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक झाली. लगेचच 2 दिवसांनी म्हणजे 11 डिसेंबरला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड झाली. आणि बरोबर 13 डिसेंबरला नेहरूंनी ऐतिहासिक उद्दिष्टांचा ठराव मांडला. अवघ्या एका आठवड्यात समितीने आपलं नेतृत्व आणि ध्येय दोन्ही गोष्टी एकदम पक्क्या केल्या. इथं एक अत्यंत रंजक आणि महत्त्वाची गोष्ट घडली. 1947च्या स्वातंत्र्याच्या कायद्यानंतर या समितीला सार्वभौम दर्जा तर मिळालाच, पण त्यांना दुहेरी भूमिका पार पाडावी लागली. जेव्हा ही समिती घटना समिती म्हणून बसायची, तेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष असायचे, आणि जेव्हा ती देशाची पहिली संसद किंवा कायदेमंडळ म्हणून काम करायची, तेव्हा ग. मावळंकर अध्यक्ष असायचे. थोडक्यात सांगायचं तर प्रवास सुरू असतानाच हे लोक स्वतःचं जहाज बांधत होते. अवाढव्य काम होतं, त्यामुळे कामाची योग्य विभागणी करणं आलंच. इथेच एंट्री होते प्रमुख सूत्रधारांची. एखाद्या मोठ्या प्रकल्पात जसे वेगवेगळे विभाग प्रमुखांकडे दिलेले असतात, तसंच इथेही झालं. तत्कालीन दिग्गज नेत्यांनी अतिशय कुशलतेने या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या. नेहरूंनी संघराज्याचे अधिकार आणि राज्यघटनेसारखे केंद्रीय विषय हाताळले. सरदार पटेलांनी प्रांतिक राज्यघटना आणि मूलभूत अधिकारांची जबाबदारी घेतली. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी कामकाज प्रक्रिया आणि सुकाणू समिती अतिशय व्यवस्थितपणे सांभाळली. प्रत्येक स्तंभ योग्य नेत्याच्या हाती सुरक्षित होता. या मूळ हस्तलिखित नोंदी पाहिल्यावर खरंच थक्क व्हायला होतं. त्या काळात ऐतिहासिक दस्तऐवजीकरण किती बारकाईने केलं जायचं याचा हा उत्तम नमुना आहे. यात मुख्य समित्यांच्या अंतर्गत असलेल्या अनेक उपसमित्या दिसतात. जे.बी. कृपलानी यांच्या नेतृत्वाखालील मूलभूत अधिकार उपसमिती असो किंवा गोपीनाथ बारदोलई यांच्या अध्यक्षतेखालील ईशान्य सीमा आदिवासी क्षेत्राची समिती असो, प्रत्येक लहान सहान घटकाचा अत्यंत बारकाईने आणि तळागाळात जाऊन विचार केला जात होता. आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे, मसुदा समिती. हे होते या पूर्ण वास्तूचे प्रमुख शिल्पकार. विविध समित्यांनी अहवाल तर तयार केले, पण या प्रचंड माहितीचं कायदेशीर मसुद्यात रूपांतर करायचं कसं, हे सगळ्यात क्लिष्ट काम होतं. नुसता मसुदा तयार करण्यासाठी आणि त्यावर सखोल चर्चा करण्यासाठी या एका समितीने तब्बल 141 दिवस काम केलं. हा आकडाच पुरेसा आहे हे सांगण्यासाठी की यामागे किती प्रचंड आणि अथक परिश्रम होते. प्रत्येक शब्दावर, प्रत्येक वाक्यावर कसून चर्चा झाली होती. 29 ऑगस्ट 1947 रोजी स्थापन झालेल्या या अत्यंत महत्त्वाच्या समितीत 7 तज्ज्ञ सदस्य होते आणि या संपूर्ण टीमचं नेतृत्व करत होते डॉक्टर B.R. आंबेडकर. ही नावे पाहिली की एक गोष्ट स्पष्ट होते,
हे एका व्यक्तीचं काम नव्हतं, तर विद्वान आणि तज्ज्ञांच्या एका मोठ्या टीमचा तो एक एकत्रित समन्वयाचा आणि अत्यंत बौद्धिक असा प्रयत्न होता. आता आपण अगदी अंतिम टप्प्याजवळ आलो आहोत. अंमलबजावणीचे टप्पे आणि निर्मितीचा कालक्रम कसा होता ते पाहूया. या संपूर्ण प्रवासाला नेमका किती काळ लागला असा प्रश्न पडतोय ना. 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवस, अगदी अचूक तब्बल 11 सत्रांमध्ये चाललेला हा सखोल अभ्यासाचा आणि बांधणीचा प्रवास होता. विचार करा, एवढा प्रदीर्घ काळ एकाच ध्येयावर इतक्या निष्ठेने लक्ष केंद्रित करणं ही खरोखरच थक्क करणारी बाब आहे. आणि या भव्य प्रशासकीय कामासाठी त्या काळी आलेला खर्च किती होता माहितीये? तब्बल 64 लाख रुपये. या आर्थिक आकड्यावरूनच आपल्याला या संपूर्ण प्रक्रियेची व्याप्ती आणि त्यासाठी लागलेल्या मनुष्यबळाची व संसाधनांची कल्पना येते. या निर्मितीच्या अंतिम टप्प्यात अनेक महत्त्वाचे मैलाचे दगड पार केले गेले. 22 जुलै 1947ला आपण आपला राष्ट्रध्वज स्वीकारला. 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटनेच्या काही महत्त्वपूर्ण कलमांची तात्काळ अंमलबजावणी सुरू झाली आणि 26 जानेवारी 1950च्या ऐतिहासिक प्रजासत्ताक दिनाच्या अगदी आधी म्हणजेच 24 जानेवारीला राष्ट्रगीत स्वीकारलं गेलं आणि घटनेवर सदस्यांच्या ऐतिहासिक स्वाक्षऱ्या झाल्या. कायदेशीर दस्तऐवज तर तयार झाला, पण आता वेळ होती एका अत्यंत सुंदर आणि अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या टप्प्याची. ती म्हणजे या दस्तऐवजाची अंतर्गत सजावट. हस्तलिखित नोट्सच्या एका पानावर अगदी वरच्या बाजूला इम्पॉर्टंट म्हणजेच महत्वाचे असा शिरा मारलेला दिसतो. राजकारणी आणि कायदेतज्ञांच्या पलीकडे जाऊन ज्या पडद्यामागच्या नायकांनी, कलाकारांनी आणि अधिकाऱ्यांनी या कायदेशीर मसुद्याला एका प्रत्यक्ष मास्टरपीसचं रूप दिलं, त्यांच्याबद्दलची ही माहिती आहे. ही नावं आपण आवर्जून लक्षात ठेवली पाहिजेत. S.N. मुखर्जी हे मुख्य मसुदाकार होते. प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी इंग्रजी राज्यघटनेचं स्वतःच्या हाताने अतिशय सुंदर सुलेखन केलं. पूर्ण राज्यघटना त्यांनी स्वतःच्या हाताने लिहिली आहे. आणि नंदलाल बोस तसंच बियोहर राममनोहर सिन्हा या कलाकारांनी प्रत्येक पानावर अप्रतिम नक्षीकाम केलं. ही केवळ छापलेली अक्षरं नव्हती, तर ती एक जिवंत कला होती. जाता जाता तुम्हाला एक अतिशय रंजक फॅक्ट सांगतो. घटना समितीची अधिकृत निशाणी काय होती माहितीये? ती निशाणी होती हत्ती. आता विचार करा, एवढ्या अवाढव्य देशाचा प्रचंड ताकद आणि प्रदीर्घ स्मरणशक्ती आवश्यक असलेला हा प्रकल्प होता. त्यामुळे हत्ती हे प्रतीक एकदम साजेसं आणि सार्थ ठरतं, नाही का? तर मित्रांनो, थोडा विचार करा. देशाचा हा पायाभूत कायदा केवळ राजकारण्याने एखाद्या यंत्रावर टाईप केलेला कोरडा दस्तऐवज नव्हता, तर तो सुलेखनकार, कलाकार, तज्ज्ञ आणि नेत्यांच्या हातांनी अतिशय प्रेमाने सजवलेला एक जिवंत मास्टरपीस होता. हे सगळं समजूनल्यानंतर आपल्या लोकशाहीच्या जन्माकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन थोडा तरी बदलतो का? नक्की विचार करा. आजच्या या सविस्तर विश्लेषणात साथ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच रंजक माहितीसाठी पुन्हा नक्की भेटूया.